मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे, एसी बीसी 10% आरक्षण आम्हाला पाहिजे, पण ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे. हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं. कारण जी मागास सिद्ध जात झाली, जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय, ती 10% मराठा समाजाची जात ही 50%च्या आत घ्यावं लागते. असं कायदा मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागासिद्ध असायला लागते. तर मराठा हा 10% मागासिद्ध आहे, पण जी जात मागासिद्ध झाली तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्याने त्याला प्रश्न विचारावा, एसी बीसीचं 10% आरक्षण हे मागासिद्ध करून दिलंय, तर 50%च्या आत देण्याऐवजी वर का दिलं? 50%चं वरचं 10% आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं. तेच 10% आरक्षण आम्हाला एसी बीसीचं पाहिजे, पण मग ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात दे, हे उत्तर त्याला द्या.